बनवून दाखवते. तर आता इथं पोरगी म्हणतीये कांद्याची पातीची भाजी नाही खायची, याच्यापासून वेगळं काहीतरी बनवतो. चला मस्त पैकी याचे ना धपाटे करते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, हिरवीगार अशी कांद्याची पात घ्यायची, कांद्या सकट आहे ना त्याला धुवून मस्त पैकी कापून घ्यायचं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे बारीक करून घ्यायचं. आता इथे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं 3 वाट्या, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, हळद टाकायची, मीठ, तीळ, धन्याची पावडर, कोथिंबीर, कापून घेतलेली पात आणि बारीक करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून आहे ना चांगलं आपण चपात्याला पीठ कसं मळतो पराठ्याला म्हणा तसं असं मळून घ्यायचं. आता आहे ना याला 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. नंतर असं कपडा घ्या किंवा असा बटर पेपर घ्या, बटर पेपरवर आहे ना असा एक उंडा तोडून आहे ना मस्त आपण धपाटे करतो ना तसं थापून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची बरं का, चव लय भारी येते. आणि पाणी हाताला लावून मस्त थापून घ्यायचं. आता गरम गरम तव्यावर असं पालतं करून टाकायचं आणि मस्त पैकी ना तूप लावून दोन्ही साईडने असं खरपूस मीडियम बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. म्हणजे एवढी भारी टेस्ट येते याची काय सांगावं तुम्हाला. खरंच म्हणजे करून बघितलं ना तर काहीतरी जबरदस्तच लागलं मला. म्हणजे आपण नेहमी पातच बनवतो त्याच्यापासून आणखी दुसरं काहीच नाही बनत, पण हे एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडून जाईल. तर बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.